नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण पाहतोय अतिशय सोप्या पद्धतीने केलं जाणारं कैरीचं वरण। या सीझनमध्ये आपल्याला कैऱ्या भरपूर मिळतात, त्यामुळे आता आपण कैरी घालून वरण करणार आहोत। अतिशय टेस्टी लागतं हे। नॉर्मली आपण आमसूल आणि टोमॅटो घालून वरण करतो, पण यामध्ये आपण टोमॅटो देखील घालणारच आहोत, पण त्यासोबत आपण दोन्हीची टेस्ट वेगळी आहे, टोमॅटो आणि कैरी याची, त्यामुळे त्याची दोन्हीची चव वेगळी वेगळी एकत्र छान लागते आपल्याला। पाहू शकता आता आपण यामध्ये डाळ जी आपण स्वच्छ धुवून घेतली होती त्यामध्ये आपण कांदा अर्धा चिरलेला आणि टोमॅटो अर्धा चिरलेला हे दोन्ही गोष्टी ॲड केलेल्या आहेत। हळद ॲड केली यात आणि हिंग। हे 4 गोष्टी ॲड केल्यानंतर आपण हे कुकरला लावून 4 शिट्ट्या करून घेतल्या। आता आपण फोडणी करतोय। त्यासाठी कढई घेतली आहे, मी तेल ॲड केलं, त्यात फोडणी केली रेग्युलर आपली जिरे मोहरीची आणि हिंगाची। लसूण जास्त टाकला आहे मी, एक 10 ते 12 पाकळ्या ठेचून टाकलेल्या होत्या। कढीपत्त्याची पण एक 10 ते 12 पानं होती, त्यामुळे फोडणी छान अशी पाहू शकता अशी टेस्टी फोडणी तयार होते आपली। हळद ॲड केली आहे मी त्यात आणि तिखट, जितकं वरण तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार मी 2 चमचे पोह्यांचे तिखट ॲड केलेलं आहे यामध्ये। छान मसाले भाजून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला जी डाळ शिजवून घेतली होती ती ॲड करायची यामध्ये। खूप सोपी रेसिपी आहे, पाहू शकता। आता थोडंसं थिक आहे, याचा थिकनेस थोडासा आपल्याला कैरी टाकली आपण, कैरीचे काप करून घेतले होते। अगदी पाव पोर्शन जो आहे कैरीचा, लांबडीची कैरी असते तोतापुरी, ती फार आंबट नसते, त्यामुळे ती खाण्यासाठी देखील यामध्ये छान लागते। कोणती कैरी वापरली तरी चालू शकते। कैरीचे काप आत्ता आपल्याला नंतर टाकायचे आहेत, वरण शिजताना नाही टाकायचे, अदरवाईज ते खूपच शिजले जातात आणि त्यामुळे ते छान लागत, ते दिसतच नाहीत। अशा पद्धतीने वरतून टाकल्यानंतर फक्त वरण उकळताना ते छान शिजतात आणि ते नंतर खाण्यासाठी देखील खूप छान लागतात। चवीप्रमाणे मीठ आणि साखर आपण ॲड केली, आपण उकळून घेणार आहोत। छान कोथिंबीर टाकून आपण सर्व करणार आहोत। कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ? थँक्यू।